ओम. डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या मुद्गल पुराणातील खंड 9 योगचरितम यामधील अध्याय 6 मुद्गल दक्ष संवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमी निरोधेन योगी चित्तानुभव शांतिसुख वर्णन योग या अध्यायाचे मी आता वाचन करणार आहे. हा योगगीतेचा भाग 2 आहे. ओम श्री गणेशाय नमः. दक्ष म्हणे, मुद्गलासी योगाचा अनुभव सांग आम्हासी, जेणे शांती लाभेल मनासी, रसत्यागुनी ते सुशांतीयुक्त. मुद्गल तेव्हा सांगत, दक्षातेत जगद्ब्रह्म सुख न वर्तत, त्याच्या माया मयग रूपास पाहून होतं, त्यापासून निवृत्त. मी ना देह न मला देह, मी नाना भ्रममय, न मी चराचरमय. त्या उभय वर्जितही मी नसे. मी न समष्टी समायुक्त, न व्यष्टिग असत. ब्रह्म मी अखिल वस्तुत, त्या भावे विवर्जित. मी न बाह्यसुख भोगता, न आंतरस्थ परायण तत्वता. मी न समानगत आता, न आत्मप्रतीतिधारक. मी स्थूल कधी नसत, तैसाची सूक्ष्म नसत. न आनंदग कदापि असत, न मी नाददेह स्थित. सर्वाकार मी सदा ज्ञात, माझे 4 पाद मायाधृत. मायाहीन प्रभावे असत, पादहीन मी निश्चित. मायायुक्त वियुक्तत्व नसत, कदापि माझ्यात प्रतिष्ठित. द्वंद्व माया संस्थापित, तेही आश्चर्य एक उत्तम. ऐशा अनुभवे योगी होत, सदा बिंदुगत सतत. तेथलीन स्वभावे होत, सदा शांतियुक्त तो. तैसाच मी भेदहीन, माझ्यात भेद नसे. म्हणून सतत संतत भावाने प्रसन्न स्थित असे मी निरंतर. मी काही न निर्मित, न हरण करीत न पाळीत, हे असे निश्चित. जगभासते स्वयमेव, हे माझ्यात धारण होत. स्वस्वभावे उत्पन्न स्थित, ते जरी नष्ट होत, तरी माझी न हानी वृद्धी. न मी विश्वात जीव, न तैसा साक्षीभूत शिव. भ्रांतीने मायायुत वा मायाहीनत्व, साक्षात भाव मानिती अयोगी. जैसे मेघांचे पटल नभात, जरी पसरले सर्वत्र व्यक्त, तरी सूर्यासते कैसे आच्छादित. सत्यार्थे सांग दक्षा, कारण ढगांचे अभ्र नष्ट होत, तै सूर्य आच्छादन वर्जित. तैसेच संयोगी जन मानतात, मोह विमोह माझ्यात. सदा एकात्मस्वरूपयुक्त मी सदैव जरी असत, तरी मोह विमोह माझ्यात. कैसे भेद हे मायोत्पन्न, तथापि विश्वसंयुक्त. मी होतो मोहित निश्चित, आत्मरूप जाणून मोहयुक्त. सदा साक्षी मी निसंशय, मायामुळे मी जीवसंज्ञ. तैसाची मीच शिवप्राज्ञ, माझ्यात ब्रह्मात विश्व सर्वज्ञ. दिसे अथवा न दिसे, ऐसे जाणून स्वयं योगी वर्तत. द्वंद्वभाव त्यागून सतत, सोहम ब्रह्मांत स्थित. परमशांतियुक्त राही. आता यापुढे सांगेन, ब्रह्मानुभव महान. न देह मी देहस्थन, मी यातले न काही. सतत विश्व माझ्यात नसत, मी विश्वात न राहत. भेदाभेद भिन्नत्वे रत, ब्रह्म मी सदा ब्रह्मात. विश्वरूप मीच हे असत, माझ्यात सर्व प्रतिष्ठित. विश्वहीन यात संदेह नसत, सदा एक रूपधारक मी. मी न काही निर्मित, न पाळित वा नाश करीत. विश्व हे सृष्ट पालित हृत, मायाबळे मीच सदा. माझ्यात सतत भाव न दिसत, न विश्व विविधाकार मानित. नाना देह परायण जे असत, सदा बोधमय मी असे. देह देहीयुत असून मला न बंधाबंध जाण. माया संयुक्त नित्य म्हणून देहदेहीमय ज्ञात. मायाहीन प्रभावे होत, देहदेही विवर्जित. परी मायायुक्त विमुक्त, माझ्यात ऐसे दिसणार. सदा मी बोधरूपाख्य वर्तत,
ब्रह्मात ब्रह्मस्थित ऐशा बोधात्मक अनुभवे सतत योगी योग समायुक्त सदा शांतीने प्रवर्तत आता विबोधात्मक तुझं मी सांगत ब्रह्मभूत कजे निश्चित न मी पुरुष प्रकृती न मी त्यांच्या योगे मी बोध ब्रह्मा मी मजन भोग सदा ब्रह्मस्थित अभोग क्रीडाहीन प्रभावे मी मिथ्यारूप जग समस्त जगदात्मा तैसा संमत त्यांचे योग कर ब्रह्मख्यात मिथ्या मूल प्रकाशक मी ब्रह्म नसे माझ्यात प्रकृती का पुरुष क्वचित त्यांचा योग भ्रमाकार वर्तत सदा क्रीडापरायण बोधाने उत्पन्न भाव जन्मत ब्रह्माचा तोही मिथ्याभूत तो कैसा असेल माझ्यात सत्यब्रह्म ऐसे वेद म्हणती त्या सत्यब्रह्मात अनृताकार खेळ कैसा असत सदा ब्रह्ममय जो ब्रह्मात सक्त ब्रह्मभावित सर्वदा तेथ भेदादिक नसत स्त्री पुरुष भावमय न वर्तत मायेन हे सर्व रचित सर्व मिथ्याभूत न संशय मी माया न माझ्यात स्थित दक्षा निराधार भ्रमान्वित ब्रह्मरूप मज पाहून नष्ट स्वयमेव तो होत असे जेव्हा माया नष्ट होत सत्यरूप मीच उरत जर मी असलो मायायुक्त स्त्री पुरुषमय जगत्या योगे मी जर तिचं निर्माण करीत तरी ती माझ्यात कैसी असत जेथ अनृत स्वरूप नसत वेदाच्या आधारे तेच सत्य आख्यात म्हणून बोधन दिसत हे अखिल विश्व अनुधृत प्रकृती पुरुषात्मक असे म्हणून मी भिन्न असत एकरूप सत्यरूप शाश्वत ऐसा योगेच शांतियुक्त होईल नर निसंशय संख्या त्यागून तो होत स्वभावेची ब्रह्मभूत आता स्वानंद योग तुझ प्रत सांगतो हितकारक जो तो ऐक प्रजानाथा एकचित्त सत्य असे उत्थान रहित अनृत ते उत्थान संयुक्त द्विविधत्व नसे ब्रह्मात ते स्वस्वरूप नित्यद बोधयुक्त स्वतः उत्थान विशद सांख्य उत्थान वर्जित शुद्ध त्या योगे ब्रह्म असत स्वानंद मी उत्थान वर्जित मी नसे उत्थानयुक्त निश्चित उत्थानयुक्त तैसाची ही नसत पहा माझा उत्तम योग ब्रह्मात माझ्या स्वरूपात ते सर्व एक होत तेथ उत्थान युक्तत्व नसत तैसेची उत्थान हीनत्व नसे माया प्रभावे मज म्हणती उत्थानयुतहीन विजयस्वरूपरत जगती उत्थान संयुक्त ब्रह्मख्याती तैसेची ते उत्थानहीन ब्रह्मात तन्मयते सर्व संयोग अयोग भावे सदैव ब्रह्मात माझ्या रूपात संयोग योगांचा जेव्हा होत असे तेव्हा उत्थानयुत वाहीन कोण पाहिल निरुपम भिन्न समाधिहीन भावे मोहून विविधत्व ते पाहती सदा ऐसे हे अयोगी असत योग्यात न संदेह नसत सर्व ब्रह्म हे वचन वेदांत वेदवादी सांगती म्हणून माया त्यागुण ब्रह्माकार नरे व्हावे प्रसन्न या विधीने योग साधन करावे समाधी योगाने ब्रह्मात होऊन ब्रह्मभूत त्यास शांती लाभेल शाश्वत आता सत्स्वरूपाचा विधी तुझ प्रत योग याविषयी सांगतो ते जाणून योगमार्ग अनुसरत तो मानव योगी होत सर्व ब्रह्म ते वचन वेदांत असे यात न संशय काही वेद तेच उपाधी संयुक्त माया प्रभावे होत एकमेव अद्वितीय असत ब्रह्मवेदा वादानुसार तरी सर्व कुठले विलसत जे नाना भाव संयुक्त मी उत्थान संयुक्त नसत नसे उत्थान वर्जितही त्यांच्या योगमय मी असत
अद्वियात न स्थित, न सत्य न असत्य माझ्यात, न त्यांचा संयोगही. ब्रह्मसंयोगद न सत, सदा मी ब्रह्मसंज्ञ वर्तत. न मी सत्यरूप निर्मित, न अनृतरूपही तैसे. त्यांचा योगही नसत, न मी आत्मभावे अमृत. आदिमध्यांत भाव माझ्यात, कुठ न असती सांग तरी. सदा अमृतमयात स्थित, आत्मा मी ब्रह्मभावित. माया संयुत सर्व असत, सर्वांचे जीवन परम. यज्ञ मज मनसी विशेषयुत, माझ्यात सर्व न वर्तत. सर्वात्मक परब्रह्म असत, नाना खेळ पूर्णते. तैसेची ते खेळहीन, किंवा तयांचा संयोग न. तेथे मी न आगत ना गत असून, स्वयमेव माझे जीवन पहा. तेथ सर्वात्म विकार माझ्यात, कैसा दिसणार सतत. भ्रांतियुक्त मज म्हणत, ब्रह्माचे जीवन परम. ब्रह्मांचे अथवा जगतांचे, धारण जीवन मी न करी तयांचे. स्वयमेव माझ्या प्रभावे तयांचे, होते वृथा दर्शन. सदा ब्रह्मात मी स्थित, भेदाभेद विवर्जित. अद्वितीय प्रभावे मी असत, आत्मा पूर्ण स्वभावे. या योगमुख्ये होत, योगी मानव वा जगात. ब्रह्मात ब्रह्मभूतत्वे वर्ततो, शांतियुक्त तो सर्वदा. अतः परत जे वर्णनीय, ब्रह्म अनुभवरूप होय. जे महाप्रीतीने योगमय, सांगतो तुझ योगलाभार्थ. न मी दक्षा सर्वात्मक, न कदाचित आत्मात्मक. आनंद मी त्यांच्या साम्य एक, ब्रह्मात ब्रह्मभावाने. माया बळेच प्रतिष्ठित, सर्वात्मक माझ्याच प्रभावे सतत. एकमेव अद्वितीय असत, त्यांच्या साम्यात मी असे. ब्रह्मात सर्व भाव असत, भावहीन कुठून वर्तत. मृतमूल जे ज्ञात, तेन माझ्यात सर्वदा. अनंत लीलायुक्त असत, लीलाहीन न ते असत. माझ्यात लीलायुत हीन वर्तत, उभय हे बळ माझे असे. अखंड रूप भावे मी स्थित, सदा अमल विश्वात. नाना विकारहीनत्वे ख्यात, उभयहीन मी निश्चये. ब्रह्मात सर्व भाव असत, यात संशय काही नसत. सदात्मभाव तेथेच ज्ञात, साम्य वेदांत स्मृत असे. जे जे वेदांत वर्णित, त्या सर्वात ब्रह्मा स्थित. जे असे वर्णनातीत, न ते खरोखर ब्रह्ममय. म्हणून ब्रह्म समज्ञात, वेदविवादे सतत. आनंद उभयानंदे ख्यात, आसमंतात विचार करी. आनंद मी यात संदेह नसत, ब्रह्म ब्रह्मांत स्थित. पाच अनुभवे नर होतो, शांतियुक्त सर्वदा. म्हणून तुझ व्यक्त संज्ञस्थ सांगेन, ब्रह्मानुभाव महिमान. त्या योगे योग जाणून, मानव योगी होईल. मी तिघानी हीन अव्यक्त, मोहविहीन त्रिनेत्रिकारक असत. सर्वात्मक माझ्यात नसत, तैसेची अमृतमय असे. साम्य स्वाधीन संज्ञात, वेद नंदनात्मक. ब्रह्मात उत्थान युक्त हीनाख्य स्थित. मोह सर्वमयात सदा, अमृतमय मोह वर्तत. अखंड ब्रह्मात सतत, नंदन सर्व भावात. मोहरूप नसावे, मोहरूप समत्वे. सदा स्वाधीनता त्यांच्यात, ते कैसे तिघात समर्यादित. तिघांनी मी युक्त अत्यंत, तेही त्रिविध मोहाने. भिन्न मी त्या तिघात, मी करता नसे निश्चित. नाना भाव समायुक्त, भावहीन त्याहून पर. साम्य उभयग त्याहून पर अव्यक्त असून. त्रिविधा माया निर्मुन, मी खेळतो मोदाने. मोहहीन मी सतत, मायेच्या स्वप्रभावे वर्तत. माझ्या आज्ञेने त्रय सतत, नित्य चाले यात न संशय.
स्वस्व व्यापार संयुक्त स्वाधीन मी प्रभावयुक्त तिघांच्या मध्ये प्रज्ञास्थित यात संशय काही नसे माझ्या अंतरी कोणी नसत प्रेरक साधू श्रेष्ठ विश्वात स्वस्वभावात नित्यस्थित प्रेरक या तिनीत तथापि मजन मोह असत मी प्रेरकही नसत मी असे अव्यक्त रूप ख्यात वेदमताप्रमाणे येथ नाना नसे हा भावयुक्त सदा नाना विवर्जित न येव नानाप्रमाणे ज्ञात अव्यक्त ब्रह्म सनातन तेव्हाच मी सुखात असक्त सदा ब्रह्मी योगरत सर्वांचा मी करता नसत महादंडधर प्रभू माझा करता कोणी नसत मी कोणासी न निर्मित त्या योगे मी अव्यक्त ऐसे निश्चित जाणावे मनोबाणी विहीन मी अव्यक्त परमशोभन या अनुभवे शांती लाभून मानव धन्य होत असे पूर्ण निजानंदाचा अनुभव सांगतो ऐक सौख्यद भाव ज्या योगे स्वानंदयुक्त अभिनव होशील तू महामते मी ब्रह्ममय साक्षात माझ्यात मोह विवर्जित कोठून ब्रह्म मोहयुक्त निजरूपी होईल तेव्हा निजरूपी होईल केव्हा वेद महावाक्ययुक्त जेव्हा समाधीने लीन होतं तेव्हा स्वानंद ख्यात पहा वेदांत महात्म्यांचे अहंभावयुत जंतू होत मायेने तुर्यभावे मोहहीन होत मोहहीनयुक्त ब्रह्मभावे तो होतो ऐसे रहस्य जाणावे मी चतुर्विध जगनिर्मित नाना भावपरायण जे असत भावहीन समान त्यात स्थित अव्यय तैसे जाणावे ब्रह्मदोषविहीन दोषयुक्त साम्य नेतिमय कीर्तित वेदांत चतुर्हीन पर असत योगी स्वानंदात तन्मय जो समाधीने तन्मय होतो तो स्वात्मरूप चत्वार मोहित त्यात न पाहता समाधियुक्त निजरूपात लीन होई पुनर्दर्शन त्याचे हात होत कैसा मी ही माया असत निज तिज त्यागुण योगसंयुक्त ब्रह्मात ब्रह्मभूत स्वरूप मी जेव्हा ब्रह्मात योग तन्मय होतो योगी स्वयमेव उभय तेथ स्वपराधिक ज्ञेय कोठून केव्हा राहील सांग अहम ब्रह्मा ऐसे उक्त जे महावाक्य वेदांत ते उमजून कृतकृत्य होतं योगसेवेने सर्वदा ऐशापरी संयोग योगाने होतं तन्मय तो ब्रह्मात योगी तो शांतियुक्त साक्षात शांतीप्रधारक आता यानंतर अयोगाख्य सांगतो योग उत्तम जो असतो त्याचा अनुभव घेता होतो शांतियुक्त नर तक्षणी अहम ब्रह्म ऐसे कथित हे कैसे शक्य होतं तन्मयत्व प्रजानात होतं ब्रह्म संस्थित जर ब्रह्मात ब्रह्मवाणी विहीन मनोगतीहीन त्याचे कुठेही न आगमन न गमन कदापिही जेव्हा विहारात भिन्न संसक्त होते शोभन तेव्हा योग स्वानंद घन अन्यथा ते न होते अति जरी ब्रह्मात ब्रह्मात स्थित आगमन गमन त्यात नसत तरी योगाने तन्मय त्यात कैशा परी होय नर सदा मी ब्रह्मरूप असत न कदापि माया संयुक्त भ्रांतीने मज न जाणत स्वमहिम्यात सदा स्थित सर्व संयोग अयोगाख्या वर्तत माया नाना संभ्रमयुक्त ब्रह्मरूप माझ्यात कैसी राहील ती ब्रह्मवर्जिता जैसे मृगजलांतील तोय व्यर्थ भ्रमप्रद न भाव माय तैसी महामाया माझ्यात संयोग सोय परी धरी परीती व्यर्थ असे ब्रह्मदोष विहीन ज्ञात ऐसे जरी वेदांत कथित तेथ
तेच मायायुक्त मोहित, कैसे होते हे न कळे. भ्रांतियुक्त जे ते भ्रांतिहीन, सुयोगाने कैसे होत पावन. ब्रह्मभायायुक्त वचन, ब्रह्मवर्जित ते मूर्ख म्हणती. म्हणून मी जगात वा ब्रह्मात, प्रभू कदा नसत. न पुनः जात ब्रह्मात, योगसेवेने पुनरपि. ब्रह्मात विविधाकार वर्तत, माया ती परी तिच्यात. ब्रह्मा कदापि न वसत, अपवाद प्रभावेही. अयोग त्रिविध ख्यात, मृदू मध्य अधिमात्रगत. त्यांचा भेद तुझ सांगत, माया मूल निकृंतन. स्वतोत्थान ब्रह्म सोडून, मी ब्रह्म अपवादे जाण. जो नर ऐसे करी वर्तन, तो मृदुयोग युक्त असे. परतोत्थानज ब्रह्म सोडून, दक्षा अयोगाने पावन. राहतो तो मध्यग म्हणून, योगमार्गात ज्ञात असे. स्वतः परत उत्थानहीन, संयोगधारक जे ब्रह्म पावन. त्याचा भ्रम त्यागून, जो राहतो तो अधिमात्र ग. मी न आलो जगात, भ्रांतीने वा ब्रह्मात. तरी गमन माझे खचित, योगाने कुठे होणार. ब्रह्मभूत स्वभावे राहत, नरोत्तम जे निवृत्तियोगात. सदा शांतियुक्त असत. आता पूर्णयोग अनुभव ऐक. पूर्णयोग जाणता नर होत, योगी गणेशप्रिय सतत. मी न ब्रह्मा वेदोक्त, भेद भ्रांतिद द्विविध जे. ब्रह्मात द्वितीयत्व कुठून, जगद्रूप यच्चित्त असून. पंचविध चित्त त्यागून, योगी होतो मानव. जगद्रूप महाचित्त, ब्रह्मरूप तैसे मत. जगत ब्रह्माच्या संयोगे ख्यात, अयोग चित्त जाणावे. भ्रांतियुक्त चित्त होत, नाना मायांनी मोहित. योगसेवेत तिचे रत, ते भ्रांतिहीन होतसे. मी कुठून तैसेच ब्रह्म उठून, त्याचा संगम कुठून. अभेद सर्वगत वाटून, चित्त क्रीडा करीत तेथ. मी न सर्वत्र योगाने वसत, संयोग अभेद भावे सतत. चित्त मोहाने राहत, ऐसे अयोगी वृथा म्हणती. ब्रह्म ब्रह्मात स्थित, जेन आगमन गमनरत. अयोग धारक मी असत, चित्त न तेच संमत. स्वधर्म चित्त वांछित, ब्रह्मयुक्त तथा अर्थयुक्त. मोक्ष ब्रह्मभूत असत, पंचभूमी प्रभावाने. चित्ताचा त्याग करून, महायोगी सुशांती संपन्न. ब्रह्मभूत तो होऊन, चिंतामणी नाम प्रभो. चित्तरूप महाबुद्धी, तेथ भ्रांतिप्रदा सिद्धी. त्यांचा पती साक्षात सर्वधी, खेळतो आपुल्या इच्छेने. त्यास जाणून ब्रह्मभूत, होतो योगी संशय नसत. सिद्धिबुद्धिमय सर्व त्यागित, योगी होतो गणेशरत. ब्रह्मात संयोग अयोग नसत, सिद्धिबुद्धी भ्रमे वांछित. त्यांचा परी तो अतित, उभय शक्तीच्या वर्ततसे. गणेश मी यात न संदेह, कोठून माझ्यात हा मोह. सिद्धिबुद्धी कृत सर्व संदेह, तो त्यागिता योगी होतसे. सिद्धिबुद्धी समायुक्त, ब्रह्मभूत नर होत. शांतियोगाने शांतिस्थ, राहतो नित्य आदराने. ब्रह्मात योगभावाने सतत, मायायुक्त विहीन वर्तत. शांती लाभून स्वयं त्यागित, योग तेव्हा योगी होतो. ऐशा परीच्या अनुभवे युक्त, ब्राह्मी भव हे चित्त. रस त्यागून वर्तत,
योगात रसयुक्त ते सदा होत तत्पर निश्चल शांतियुक्त मायामलाने विवर्जित ऐसे हे सुख अनुभवजन्य जे जाणून ब्रह्मभूत योगी होत संशय न यात जो हे वाचित वा ऐकत योगानुभवाचे महात्म्य त्यास सर्व वांछित लाभत अंती शांतिलाभ निश्चित योगचित्तानुभव शांती वर्णनातीत अनुपम असे हे सुख. ओम तत्सदिती. श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन योगचित्तानुभव शांति सुख वर्णन योगो नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः. अध्याय 6 संपूर्ण. योगगीता भाग 2 पूर्ण. श्री गजाननार्पण. अध्याय 6 संपूर्ण. श्री गजाननार्पणमस्तु.